हा लाईट गेली होती जरा 2 मिनिट थांबा. ते पुन्हा मी त्याला इन्व्हर्टर लावलं, रेकॉर्डिंग होणार नाही मग जर नाही लावलं तर. ओके सर. प्लीज स्पीकर बंद करा तुमचं. ऑडिओ पुन्हा चालू आहे, बंद करा मग ते. जे जैसा असेल ना त्याला बिलकुल बाहेरच करतो मी त्याच्यामध्ये. चल ज्या मुलांना ऑनलाईन लेक्चर पाहता येत नाही त्याला ऑडिओ बीट करता येत पुन्हा बिलकुल नाही पाहिजे तरी ऑडिओ. पुन्हा चालू आहे. रोहित तुला कळत नाही का? रोहित बंतर आहे का? बघा मग तर मध्ये लाईट गेल्यामुळे आपला डिस्टर्ब झाला. काय अडचण नाही, पुन्हा कंटिन्यू करू द्याला आपण. तर हा आहे S1 पुन्हा याच्यामध्ये S2 F3. मला आता वाटतं मुद्दाम करायला याला आपण ग्रुपचा बाहेर काढून टाकावं, बिलकुल त्याला क्लासचा बाहेर काढून टाकावं. पुन्हा S3 डॅश S2 डॅश पुन्हा S1. ठीक आहे. मग त्यानंतर मस्तपैकी बॅटरी आणि लॅम्प लावलेला आहे. बॅटरी आणि लॅम्पचं कनेक्शन. हा बॅटरी लावली मोठी आणि एक लॅम्प लावला. या ठिकाणी तुम्हाला आता याचा सिम्बॉल आता किती स्विचेस आहे बघा. नंबर ऑफ स्विचेस खूप आहेत. तर त्या नंबर ऑफ स्विचेसला आपल्याला रिड्यूस करून काय करायचं आहे, त्यामध्ये कमी स्विचेस मध्ये काय करायचं, त्याला रिड्यूस करायचं किंवा कन्वर्ट करायचं, सिम्प्लिफाय करायचं. काय म्हणतात त्याला? क्वेश्चन कसं येईल तुम्हाला? सिम्प्लिफाय द गिवन सर्किट इनटू नंबर ऑफ स्विचेस लेस स्विचेस, असं तुम्हाला क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं? गिवन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. इक्विव्हॅलेंट सर्किट म्हणजे याला सॉल्व्ह करून, म्हणजे पूर्ण तऱ्हेने सॉल्व्ह करून त्याला काय करता येईल. आता एवढे स्विचेस दिसायला तुम्हाला, तर लॉसचा वापर करून त्याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करून तुम्हाला जितका पॉसिबल असेल तितका नंबर ऑफ स्विचेस कमी स्विचेस मध्ये काय करायचं? कन्वर्ट करायचं. तर आता पहिले सर्वात पहिले S1 S2 S3 म्हणजे सगळे घ्यावं लागेल आपल्याला. लेट P स्विच S1 इज क्लोज्ड. ठीक आहे. त्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज्ड. ठीक आहे. त्यानंतर R स्विच S3 इज क्लोज्ड. पुन्हा कोणाचं निगेशन आहे? S2 डॅश आणि S1 डॅश म्हणजे याचा अर्थ निगेशन Q स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. त्यानंतरचं पाहिलं तर काय? निगेशन R स्विच कोणता? S3 डॅश इज क्लोज्ड. असे स्विचेस आहेत. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला सांगते, सांगा. therefore the symbolic form is, जागा आहे इथे लिहून टाकू. therefore the symbolic form is, therefore the symbolic form is, just tell me now. किती मुलांना याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगता येईल त्यांनी सांगायचं, कारण सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला याच्याबद्दल व्यवस्थित समजून सांगितलेले आहे. आता तुम्हाला आला पाहिजे 100%. yes, tell me now what is the symbolic form of that one. yes, बोला फास्ट. काय असेल सिम्बॉलिक फॉर्म सांगा ना. P and in bracket Q or R. P and in bracket Q or R. nice. in bracket close मतलब आम्ही अशी याला काय ते अँड एक आहे और पॅरलल आहे. तर पूर्णला समोर म्हणजे पॅरलल आहे, पण ते एकमेकाला काय सिरीज मध्ये. कोण सिरीज मध्ये? निगेशन R आणि निगेशन Q आणि हा P.
बरोबर. S3 डॅश म्हणजे निगेशन आर, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू, S1 म्हणजे पी. ठीक आहे. आणि काय तुम्हाला पी अँड सिरीज मध्ये असल्यामुळे पी अँड पुन्हा एकमेकाला पॅरलल, तर क्यू और आर पुन्हा त्या कम्प्लीटला पॅरलल असल्यामुळे मध्ये काय आला ऑर आणि पुन्हा एक. मग आता रूल्सचा वापर करून त्याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हा करता येईल का आता? बोला. का माझी गरज आहे? येस टेल मी नाउ. करता येईल का? तर करून द्यायचं. करून द्या सर. करून द्यायचं का? बरं बघा आता. त्याला जर सॉल्व्ह करायचे असेल तर नीट समजून घ्या. पी अँड काय ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू और आर ही ब्रॅकेट, पुन्हा काय और निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी. त्याच्यामध्ये पुन्हा एकदम जास्त लॉचा वापर आहे. नेहमी आपण असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी हे चारचा जास्त वापर करतो. पण आता याच्यामध्ये पुन्हा अजून 2 रूल्स आहेत. तुम्हाला हे पण घेतलेलं आहे बघा. हा रूल लक्षात आला का? निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर निगेशन पी अँड चा और निगेशन क्यू. म्हणजे कोणता लॉ असतो? डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे जर निगेशन ऑफ पी और क्यू असेल तर पहिल्याचा निगेशन और चा अँड दुसऱ्याचा निगेशन. म्हणजे उलटा पण पॉसिबल आहे. उलटा म्हणजे जर निगेशन पी और निगेशन क्यू असेल तर तुम्हाला कळालं इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करते. दोघांमध्ये निगेशन कॉमन, मध्ये और आहे ते काय असेल पी अँड क्यू. इथे सुद्धा तुम्हाला काय सांगते, दोघांना निगेशन असेल तर हा निगेशन पुन्हा काय पी और क्यू. उलटा आला तरी तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हे लॉचं नाव काय आहे? डी मॉर्गन्स लॉ. आता याच्यामध्ये मला डी मॉर्गन्स लॉ वापरता येईल कारण याच्यात कॉमन काढता येईल. पहिले स्टार्टिंगला पाहिला तर याच्यातही कॉमन नाही, याच्यातही कॉमन नाही. तर पहिले आपल्याला कॉमन काढण्यासाठी आपण काय करू बघा. पी अँड क्यू और आर पुन्हा और आता निगेशन आर अँड निगेशन क्यू. तुम्हाला कळालं याच्यामध्ये दोघांमध्ये निगेशन आर आणि निगेशन क्यू मध्ये निगेशन कॉमन काढता येईल. मध्ये आर और काय क्यू. बघा डिमॉर्गन्स लॉ झाला काय? बघा डिमॉर्गन्स लॉ झाला काय? निगेशन आर और चा अँड निगेशन क्यू. म्हणजे असा आला तर असा लिहायला पाहिजे आणि किंवा असा आला तर असा लिहायला पाहिजे. पुन्हा काय अँड टी. इथे कोणता लॉ वापरला मी? डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ वापरला? डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर आता ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट मध्ये पुन्हा काही कॉमन नाही. म्हणजे मला आता पुन्हा काय करता येईल त्यामध्ये नीट करता येईल त्याला पी अँड क्यू और आर और. आता अँड पी इकडे आहे आणि इकडच्या साईडला पी अँड इकडच्या साईडला आहे. दोघांना जर सेम करायचे असेल म्हणजे कॉमन काढायचे असेल तर याला नीट करू आपण. अँड पी च्या जागी जर मी पी अँड निगेशन ऑफ आर क्यू जर लिहिलं तरी चालेल. असा करणे म्हणजे या रूलचं नाव काय आहे? इट इज सेड टू बी द कॉम्युटेटिव्ह लॉ. It is said to be the commutative law. लक्षात आलं पाहिजे. This law is said to be the commutative law is there. Commutative अर्थ काय असतो? तुम्ही P और Q लिहिलं का किंवा तुम्ही Q और P लिहिलं का दोघांचा मीनिंग काय असतो? सेम. म्हणजे Q च्या जागी P, P च्या जागी Q ला तुम्ही रिप्लेस करू शकतो. किंवा P and Q आला तर तुम्हाला Q and P पण लिहिता येतो. त्याला म्हणतो commutative. तुम्हाला याच्यामध्ये हे commutative झाला का नाही? हे बघा असा उलटा होता, याला मी उलटा केलं. पहिले हे निगेशन आणि अँड पी होता. आता कम्युटेटिव्ह नुसार काय लिहिलं? पहिले पी लिहिलं नंतर या लिहिलं. काय अडचण नाही, होऊ शकतो. आता दोन्ही मध्ये बघा तुम्हाला काय दिसेल? पी अँड क्यू और आर पुन्हा पी अँड निगेशन क्यू और आर. तर तुम्हाला दोघांमध्ये काय कॉमन भेटला ते सांगा मला. दोघांमध्ये कॉमन काय? इथून पी अँड कॉमन आहे. कॉमन काढणे म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगितलं कॉमन काढणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला तर डिस्ट्रीब्युटिव्हच्या नंतर कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटच्या नंतर आयडेंटिटी. हे सिक्वेन्स आहे, लक्षात घ्या. तर मी पी अँड दोघांमध्ये कॉमन काढलो. कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय उरला बघा. इथे उरला क्यू और आर, मध्ये और आणि इथे उरला निगेशन आर और क्यू लिहिलं का किंवा इथे याला सुद्धा आपण त्याला नीट करून टाकू. इथे बघा काय क्यू और आर आहे आणि इथे काय आर और क्यू आहे. तर कॉम्युटेटिव्ह वापरला तर याला सुद्धा नीट करून टाकू क्यू और आर. चालेल, काय अडचण नाही कारण कॉम्युटेटिव्ह आपण ऑलरेडी वापरलेलं आहे. तर यालाही नीट केलं आणि क्यू और याच्यासारखं केलं आपण त्याला क्यू और आर. आता बघा दोघांमध्ये पी अँड कॉमन येतात क्यू और आर और निगेशन ऑफ किती क्यू और आर. कोणता? बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ वापरला मी? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्हच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिक्वेन्स काय असते. डिस्ट्रीब्युटिव्हच्या नंतर कॉम्प्लिमेंट.
कॉम्प्लिमेंट जर पाहिले तर बघा ही स्टेटमेंट मध्ये ऑर आणि पुन्हा या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे या प्रकारचा बघा स्टेटमेंट मध्ये ऑर आणि पुन्हा त्याचा निगेशन या प्रकारचा आहे. तर नेहमी हे काय असतो ट्रू. काल पण समजून सांगितलं एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि त्याचं निगेशन असेल तर नेहमी काय असेल ट्रू. त्याचप्रमाणे पी अँड निगेशन पी असेल मध्ये अँड असताना काय असेल फॉल्स. आता सध्या तुम्हाला याच्यामध्ये काय स्टेटमेंट क्यू और आर आहे पुन्हा मध्ये ऑर आहे आणि पुन्हा या स्टेटमेंटचा निगेशन आहे. निगेशन ऑफ क्यू और आर म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ नुसार याची काय भेटणार ट्रू. बाय विच लॉ? बाय कॉम्प्लिमेंट लॉ. आणि जर मग कॉम्प्लिमेंट लॉ वापरला तर नंतर कोणता लॉ वापरता येईल? कॉम्प्लिमेंट नंतर कोणता असतो? आयडेंटिटी. आयडेंटिटी आठवतो का मी तुम्हाला कसं सांगितलं? आयडेंटिटी कसं लक्षात घ्यायचं? टीच्या जागी पहिले ट्रू ठेवा. तर ट्रू अँड ट्रू कोपऱ्यात ट्रू अँड ट्रू काय असतो? ट्रू. पीच्या जागी फॉल्स ठेवा. फॉल्स अँड ट्रू पुन्हा काय भेटणार? फॉल्स. म्हणजे पीच्या जागी ट्रू ठेवताना ट्रू भेटला, पीच्या जागी फॉल्स ठेवताना फॉल्स भेटला. म्हणजे जे आपण पीच्या जागी ठेवायला पुन्हा तेच भेटायला म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे पुन्हा काय भेटणार? तीच भेटणार. पुन्हा आपल्याला काय भेटणार? तीच भेटणार. म्हणजे कोणता लॉ वापरला? बाय आयडेंटिटी लॉ. आता मला सांगा पुन्हा तुमची इच्छा जरी असेल तर वापरता येते का? नाही. इतके स्विचेस होते त्या स्विचेसला सॉल्व्ह करून फक्त आता ती म्हणजे एकच स्विचेस राहिली. तर देअरफॉर इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम काय झाला त्याचा लक्षात घ्या. इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम जर पाहिला तर काय असेल? फक्त एकच स्विच म्हणजे काय? S1 आणि मग याला छान पैकी बॅटरी लावली, याला लॅम्प लावला. हे झालं त्याचं स्विच. बोला आला का लक्षात? सांगायचं यस. कळाला का हा क्वेश्चन? यस और नो? सर पुन्हा एकदा ज्याला नाही कळला त्याने एकदा बघून घ्या. क्वेश्चन कोणता आहे? दुसरा चालू आहे. नाही कोणता क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा चालू आहे. ठीक आहे चालते काय अडचण नाही. तर या ठिकाणी कसं केलं आपण बघा. पहिल्यांदा स्विचेस डिक्लेअर केले. पी नाव दिलं S1 ला, S2 ला Q नाव दिलं, R ला ST नाव दिलं. निगेशन म्हणजे S2 डॅश, निगेशन R म्हणजे ST डॅश आणि सिंबॉलिक फॉर्म कसा P and Q or R, P and Q or R बरोबर आहे. याला सिरीज मध्ये म्हणल्यावर P and पुन्हा टेक्निकला पॅरलल Q or R पुन्हा याला कंप्लीट पॅरलल तर मध्ये काय आला OR आणि पुन्हा एक टेक्निकल सिरीज मध्ये निगेशन R and निगेशन Q and P, निगेशन R and निगेशन Q and P. मग याला घेऊन सॉल्व्ह केलं आपण. बघा याच्यामध्ये सॉल्व्ह केलं तर काय केलं याच्यामध्ये हे बघा. हे पुन्हा घेतलं मी. आता याला काय सॉल्व्ह केलं? या दोघांमध्ये स्टार्टिंगला जर पाहिलं तर काहीच कॉमन नाही. याच्यातही काही कॉमन नाही आणि याच्यातही काही कॉमन नाही. दोन्हीमध्ये काहीच कॉमन नाही. तर पहिलं काम आपल्याला याच्यामध्ये कॉमन आणावं लागेल. मग कॉमन आणण्यासाठी काय करता येईल ते बघावं लागेल. तर फॉर मेकिंग कॉमन नेम आपण याच्यामध्ये काय केलं? डी मॉर्गन्स लॉ वापरला. कसा वापरला? निगेशन आर अँड निगेशन क्यू आहे. दोघांना निगेशन आहे आणि दोघांच्या मध्ये अँड आहे. तर दोन्ही मधून पहिले निगेशन कॉमन काढला. निगेशन कॉमन काढला तिथे काय राहिला? आर और क्यू. डी मॉर्गन्स लॉ नुसार बघा ना पुन्हा त्याला जर वापरलं तुम्ही डी मॉर्गन्स लॉ तर काय भेटणार? पहिल्याचा निगेशन, ऑरचा अँड आणि दुसऱ्याचा निगेशन. तर उलटा जर आला तरी तुम्हाला चालेल. तर निगेशन आर अँड निगेशन क्यू मध्ये निगेशन कॉमन काढून तुम्हाला काय येईल? आर और क्यू दिलं आणि इथे काय अँड पी ऍज इट इज. मग पुन्हा डी मॉर्गन्स लॉ इथे वापरून लिहिलं. कोणता लॉ वापरला? डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर या दोन्ही बॅकग्राऊंड पाहिलं इथे आहे पहिले पी अँड आहे आणि अँड पी इथे नंतर आहे. तर दोघांना सेम करण्यासाठी पहिले आणि पुन्हा याच्यामध्ये सुद्धा क्यू और आर आहे इथे आर और क्यू आहे. तर दोघांना नीट करण्यासाठी मी कोणता लॉ वापरला? कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला. म्हणजे हा तर कॉम्युटेटिव्ह नुसार हा काय झाला बघा. अँड पी ला म्हणजे नीट केला म्हणजे याला पहिले आणलं याला नंतर आणलं. नंतर आणून याला सुद्धा आर और क्यू च्या जागी निघाले क्यू आर सेम करायचं. म्हणजे आपल्याला डी ब्रॅकेट आणि ई ब्रॅकेट सेम करण्यासाठी आपण त्याचा कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला. मग आता सेम झाले पी अँड आणि पी अँड दोन्ही मध्ये कॉमन काढता येईल. कॉमन काढला. कॉमन काढला म्हणजे कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय उरला? इथे उरला क्यू आर आर मध्ये बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युशन नंतर कोणता लॉ असतो? कॉम्प्लिमेंट. एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि पुन्हा त्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे पूर्ण ब्रॅकेट मध्ये एक स्टेटमेंट मध्ये ऑर आणि पुन्हा ही ब्रॅकेट म्हणजे त्याचं निगेशन. तर एखादी स्टेटमेंट मध्ये ऑर आणि त्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे काय असतो? ट्रू. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार.
मग पुन्हा पीएनजी जर तुम्ही वापरला आयडेंटिटी लॉ तर पीएनजी म्हणजे स्टेटमेंट इट सेल्फ म्हणजे काय भेटणार पी म्हणजे फक्त एकच स्टेटमेंट राहणार इक्विव्हॅलेंट सर्किट काय असेल फक्त एवढं. आता ज्याला नाही कळलं त्याला पुन्हा मी रिपीट करून सुद्धा सांगितलं आहे. आता मला वाटत नाही काय असतं ठीक आहे. चला मग आता क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ त्यानंतर याला भागणार काय क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो ते बघून घेऊ. So now we proceed to the question number 4 in that. What is question number 4? मला question number 4 काय सांगते तर त्या question number 4 मध्ये प्रश्न आहे write the symbolic form of the following switching circuit, construct a switching table and interpret it. आता सिंपल क्वेश्चन आहे चौथा मध्ये फक्त काय लिहायचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचं आणि स्विचिंग टेबल काढायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट इंटरप्रेट करायचा. काय अडचण नाही चौथा क्वेश्चन तर खूप सोपा आहे. त्यानंतर पाचवा आणि सहावा पाचच क्वेश्चन बघा त्याच्यानंतर चौथा मधला पहिला क्वेश्चन तो त्यातला पहिला सर्किट डायग्राम दिले S1 पुन्हा काय S2 डॅश पुन्हा अजून दोन सिरीज मध्ये दोन पोलला त्यांनी बॅटरी आणि लॅम्प लावली ते बॅटरी लावली आणि ते लॅम्प लावली. स्विचेस बघा काय काय दिली तुम्हाला S1 S2 डॅश S1 डॅश S2 स्विचेस. आता किती स्विचेस आहेत त्याप्रमाणे सुरुवात करू आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त काय म्हणलं त्यांनी की याचा हा सर्किट डायग्रामचा असा सिंबॉलिक फॉर्म लिहा. सिंबॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचा काय करा स्विचिंग टेबल काढा. स्विचिंग टेबल म्हणा इनपुट आउटपुट टेबल म्हणा सगळ्यांचं मिनिंग कसं आहे सेम. बघा आता कसं करते पहिले किती स्विच येतं बघा S1 S2 S1 डॅश S2 डॅश 4 असते यामुळे फक्त 4 वापरू. S1 S2 निगेशन P म्हणजे स्विच S1 डॅश इज क्लोज. ओके निगेशन Q म्हणल्यावर switch S2 dash is closed. Therefore, the symbolic form is therefore symbol. आता सांगा symbolic form किती म्हणून सांगते symbolic form. Symbolic form सांगे. Pass In bracket P or Q, negation Q. Great minute. Yeah. काय symbolic form म्हणलं P or negation Q. very good. Bracket close ठीक है. or in bracket negation P and Q. Very good. Nice. P or negation Q or negation P and Q. अच्छा. प्रतीक. मग आता हे झालं त्याचा सिंबॉलिक फॉर्म. पुन्हा तरी काय म्हणलं काय काय म्हणलं त्याचा स्विचिंग टेबल म्हणलं. स्विचिंग टेबल काढायचा आणि रिझल्ट सांगायचा. स्विचिंग टेबल म्हणजे काय स्विचिंग टेबल म्हणजे आपला ट्रूथ टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल काढायचा. रिझल्ट सांगायचा म्हणजे काय शेवटचा कॉलम बघायचा. शेवटच्या कॉलम मध्ये सगळे 1 असतील तर लॅम्प काय असेल ऑन असेल आणि जर मिक्स असतील तर दोन्ही असतील त्याच्यामध्ये. बघा ना कसा मी तुम्हाला सांगतो पहिले एक्झाम्पल सांगतो. स्विचिंग टेबल काढते आपल्याला स्विचिंग टेबल बघा स्विचिंग टेबल कसा काढते तर स्विचिंग टेबल साठी किती स्टेटमेंट आहे 2 असते PQ PQ म्हणल्यावर 2 ट्रू 2 फॉल्स पाहिजे. ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. त्यानंतर आता काय घ्यायचं P ला निगेशन आणि Q ला निगेशन आहे. निगेशन पण घेऊ टाकतो निगेशन P 2 फॉल्स 2 ट्रू निगेशन Q म्हणल्यावर एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. पहिले घेऊ P और निगेशन Q. त्यामध्ये और चा नियम ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू ट्रू. P और निगेशन Q. त्यानंतर निगेशन P and Q निगेशन P and Q and चा नियम ट्रू फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन P and Q. या दोघांमध्ये और म्हणल्यावर
P or negation Q or negation P and Q or semi. True, false, true. True, false, true. False, true, true. True, false, true. आता स्विचिंग टेबल म्हणल्यावर मागच्या सिलेबसला असं होतं ट्रू फॉल्स ठेवलं तरी चालेल, पण नवीन सिलेबस मध्ये त्यांनी काय दक्षता घेतली मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं. ट्रू फॉल्सचा ऐवजी हा जे मी ट्रू टेबल ट्रू फॉल्स मध्ये घेतलं ते नवीन सिलेबस मध्ये 10 मध्ये दिलं, काय अडचण नाही. तर तुम्ही ते वापरा, आता सेम राहणार, फक्त फरक काय असणार बघा. मुद्दाम हा घेतला मी, तुम्हाला कळायला पाहिजे फरक दोघांमध्ये. स्विचिंग टेबल म्हणजेच आपला ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल मध्ये फक्त स्विचिंग टेबल मध्ये काय फरक असेल, जे ट्रू असेल त्या ठिकाणी काय घ्यायचा 1, जे फॉल्स असेल त्या ठिकाणी 0, बाकी सगळं सेम. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0, 1 0, पुन्हा 0 0 1 1, पुन्हा काय 0 1 0 1. मुद्दाम घेतलं मी, तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून. 1 1 0 आणि 1, बरोबर आहे का. 0 0 कशामध्ये पी और निगेशन किया ना. 1 0 1 1 1 1 0 0 0 0 1 राइट. आता त्याच्यामध्ये निगेशन पी एंड क्यू 1 0 1 0 0 0 1 1 1 1. त्यानंतर सगळ्यामध्ये काय आलं, ऑर म्हणजे 1 1 1 1 0 एक जरी 1 असेल तर 1, एक जरी 1 असेल तर 1, दोन्ही 1 तर 1. हे झालं त्याचं. यालाच काय म्हणते स्विचिंग टेबल. आपलं जे मागे ट्रूथ टेबल होतं त्याला 1 1 मध्ये 0 मध्ये लिहिलं, त्याला काय म्हणते स्विचिंग टेबल, किंवा याला पुन्हा पर्यायवाद काय, यालाच कोणी इनपुट आउटपुट टेबल सुद्धा म्हणते. इनपुट आउटपुट टेबल दोघांचं मिनिंग कसं आहे. पुन्हा त्याने काय म्हणलं, इंटरप्रेट करा. तुमचं काय म्हणणं आहे, आमचं काय म्हणणं आहे की ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर 1, द लॅम्प इज ऑलवेज ग्लोज irrespective of the status of features. कसं आहे तुम्हाला इंटरप्रेट म्हणजे थिंग्स all the entries last column मध्ये बघा सगळे 1 आहे. all the entries in last column are 1, सगळे कसे 1 आहे. त्यामुळे तुम्हाला काय सांगता येईल, comma the lamp will always glow, comma the lamp will always glow म्हणजे always glow म्हणजे always on लिहा किंवा glow लिहा. ऑलवेज ऑन irrespective म्हणजे स्विचेस पोझिशन काय असू द्या, स्विचेस काय असू द्या, लॅम्प कशा असणार, ऑलवेज ऑन असेल irrespective स्टेटस ऑफ स्विचेस. स्टेटस ऑफ स्विच कळलं, म्हणजे स्विचेस काय असू द्या, लॅम्पचे लास्ट कॉलम मध्ये सगळे 1 आल्यामुळे इथे काय असू द्या, लास्ट कॉलम मध्ये सगळे 1 आल्यामुळे लॅम्प कसा असेल, ऑलवेज ऑन लिहा किंवा ग्लो लिहा, दोघांचा मिनिंग कसा आहे सेम. irrespective status of switches. switches चे स्टेटस काय असू दे, ऑन ऑफ आपल्याला काय घेणार नाही. लॅम्प लास्ट कॉलम मध्ये 1 आल्यामुळे लॅम्प नेहमी काय होतात, ऑन राहतात. कळलं का, सांग कळलं का हा प्रश्न. यस टेल मी नाउ सर. हो सर. असं असेल तर बघा दुसरा तुम्ही सांगा. सर तुम्हाला स्वतः सांगते टोटल 3 क्वेश्चन आहे. दुसरा तुम्ही सांगा, तिसरा तुम्ही घरी करा. बघा आता दुसरा क्वेश्चन तुम्हाला सांगतो. क्वेश्चन नंबर 4 दुसरा सर्किट डायग्राम काढतो, तुम्ही सांगा पटपट. तो सर्किट डायग्राम असा आहे. S1 S1 dash S2 dash पुन्हा S1 S2 पुन्हा बॅटरी आणि लॅम्प. बघा त्याला काय करता येईल सांगा त्याच्यामध्ये. येस टेल मी नाउ. बघा काय काय करता येईल सांगा. पहिले आता किती स्विचेस 2 असेल, छान. S1 S2 सेम राहणार. P Q S निगेशन S1 dash S2 dash म्हणजे निगेशन की सिंबॉलिक फॉर्म सांगा. चला टाइम पास करा. टेल सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म सांगा. P or P of in bracket negation P and negation Q negation P and negation Q or P and Q. P and Q. ऍड आहे का बघा.
राईट आहे का सिम्बॉलिक फॉर्म? बोला बाकीच्यांना लक्षात आला का? त्यांनी बरोबर म्हणलं का सिम्बॉलिक फॉर्म? यस टेल मी. बरोबर म्हणलेले का? बरोबर आहे? बरोबर आहे का? काय बाकी झोपले का मोबाईल घेऊन? पी ऑर म्हणजे याला पॅरलल, पुन्हा एकमेकाला सिरीज मध्ये निगेशन पी आणि निगेशन क्यू, पुन्हा ऑर आणि एकमेकाला ते पॅरलल. आलं का लक्षात? हा हो सर. हो सर. हो सर. ठीक. मग आता याचा काय करता येईल? स्विचिंग टेबल काढता येईल का? काढा. स्विचिंग टेबल काढता येईल तुम्हाला? काढता येईल का? काढून देता येईल? काढून देऊ का काढता येईल तुम्हाला ते सांगा. जाऊ सेम आहे तेव्हा दोन स्टेटमेंट आहे पी क्यू. तर काय असेल? पी क्यू पुन्हा निगेशन पी निगेशन क्यू सुद्धा आहे, तर ते पण घेतलं आपण. आता बघा वन बाय वन पहिले घेऊ निगेशन पी अँड निगेशन क्यू. दोघांमध्ये अँड सनियम. अँड काय असेल तो 0 0 0 0 1 0 1 0 0 फक्त 1 1 काय असेल 1 अँड मध्ये. पुन्हा मला घेता येईल पी अँड क्यू 1 1 1 1 0 0 0 1 0 आणि 0 0 0. पुन्हा ते तिन्ही मध्ये पी और या सगळ्यांमध्ये तिन्ही मध्ये और संयम घ्यायचा. कसं घ्यायचं? टी मध्ये बघा पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड क्यू. तुम्हाला वाटल्यास सर्कल करून सांगतो कशा कशामध्ये और बघायचा. पहिले बघायचा पी मध्ये, पुन्हा बघायचा यामध्ये आणि पुन्हा बघायचा या तीन मध्ये और संयम पाहायचा. या तिघांमध्ये काय और, त्या तिघांमध्ये काय और संयम सगळ्यांना माहिती आहे. और मध्ये काय असतो? पहिले दोन स्टेटमेंट असतील, और मध्ये दोन स्टेटमेंट असतील तर दोघांपैकी एक जरी 0 असेल तर काय असते? दोघांपैकी एक जरी 1 असेल तर काय असतो? 1 असतो. आता 3 असेल तर काय करायचं? तिघांपैकी एक जरी 1 असेल तर 1 घ्यायचा. म्हणजे बघा इथे 1 आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे, तरी काय येणार? 1. तिघांपैकी एक जरी 1 असेल तर 1 घेता येईल. 1 0 0 इथे 1 आहे त्यामुळे 1. पुन्हा 0 0 0 तिन्ही मध्ये 0 तर 0 आणि 0 1 0 एकामध्ये 1 आहे तर काय? मग आता काय सांगता येईल? काय सांगता तुम्हाला याच्यामध्ये? तर मागच्या सारखा सगळे एंट्रीज 1 आले होते म्हणून लॅम्प आपला काय झाला? ऑन झाला. स्विचेसचे पोझिशन काय असू द्या, लॅम्प काय होता? ऑन होता. तर याच्यामध्ये आता जेव्हा आता याच्यामध्ये काय आता तुम्हाला कसं लिहावं लागेल? Since the final column contains 0 when P is 0 and Q is 1, otherwise it contains 1. Hence, will the lamp will not glow when S1 is off and S2 is on. Otherwise, the lamp will glow. बघा आता कसं यायचं तुम्हाला सांगतो मी. फक्त तुम्हाला आता होईल सांगितलं, लिहून सांगितलं तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहावं. काय सांगेल बघा? फक्त ज्यावेळेस ज्यावेळेस पी मध्ये हा 0 होता आणि हा 1 होता त्यावेळेस फक्त 0 येऊ लागला. बाकी सगळे ठिकाणी काय आलं? 1 आलं. म्हणजे ज्यावेळेस स्विच S1 0 म्हणजे काय? ओपन आणि स्विच S2 क्लोज असेल तर त्यावेळेस करंट फ्लो होणार नाही. बाकी सगळे केस मध्ये स्विचेस काय असू द्या 1 1 आल्यामुळे काय होणार? करंट काय होणार? फ्लो होणार किंवा लॅम्प काय होणार? ग्लो होणार. तर काही तुम्हाला since the final column contains 0 when P is 0 and Q is 0. तर ते तुम्हाला since the final column हा final column final म्हणा किंवा last column म्हणा. Since the last column contains काय contains 0 कधी? When P is 0 and Q is 1. Otherwise, and here are soon otherwise R 1. म्हणजे बाकी त्याला सोडलं तर बाकी सगळे कसे 1 आहे. फक्त इथे 0 आला, बाकी सगळे कसे 1 आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला काय सांगता येईल? काय सांगता येईल? Hence the lamp will not glow. Hence the lamp will
नॉट ग्लो कधी होणार, ग्लो होणार नाही, कधी लागणार नाही, जेव्हा when S1 is open and S2 is closed. याची पोझिशनला फक्त ग्लो होणार नाही आणि बाकी सगळे केसमध्ये अदरवाइज द लॅम्प विल क्लोज, अदरवाइज द लॅम्प विल क्लोज. बाकी सगळ्यांसाठी लॅम्प कसा असेल, अदरवाइज द लॅम्प विल क्लोज. लॅम्प क्लोज. सांगा आलं का लक्षात? आलं का? सर आहे की नाही? सिंपल आहे की नाही? एकदम सिंपल आहे. लास्ट कॉलमला बघायचं, लास्ट कॉलम नुसार तुम्हाला रिझल्ट लिहायचं. क्लिअर आहे? चला मग आता तिसरा क्वेश्चन याच्यामध्ये घेऊन टाकतो मी, त्याच्यात तुम्हाला होमवर्क ठेवायचं. तिसरा क्वेश्चन कम्प्लीट होते, मग आपल्याला एकच क्वेश्चन राहतो, क्वेश्चन नंबर 5. उद्या हा चॅप्टर संपून नवीन चॅप्टरला सुरुवात होईल. बरं, एक तिसरा क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन टाकतो याच्यामध्ये. आहे सध्या सगळे रेडी. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणलं तुम्हाला त्यामध्ये? 3 सर्किट डायग्राम दिलेला आहे. S1, S2 dash, S3 dash. पुढे गेलो. Yours. स्विचेस बघूया काय काय स्विच आहे त्याच्यामध्ये. S1, S2 dash, S3 dash. S1, S2 dash, S3 dash. त्यानंतर S1, S2, S3. S1, S2. सांगा तुम्हाला किती स्विचेस आहे, हाऊ मेनी स्विचेस आर देयर? किती स्विचेस तुमच्याकडे सांगा, हाऊ मेनी स्विचेस आर देयर? S1, S2, 3. S3. 3. मग आता पुन्हा मला R घ्यावा लागेल, तर R एंट्री करावा लागेल. स्विच S3 इज क्लोज्ड. पुन्हा निगेशन Q आहे, ऑलरेडी निगेशन Q आहे, फक्त मला आता काय करावं लागेल, निगेशन R. हा. 3 dash. स्विच S3 dash is closed. सांगा सिंबॉलिक फॉर्म काय त्याचा? therefore the symbolic form is. आता मुलींमध्ये आला पाहिजे, मुलं नेहमी सांगायला, त्याच्यामध्ये एक मुलगा नेहमी सांगायला. सांगा सिंबॉलिक फॉर्म किती मुलांना सांगता येईल? मुलांना मुलगा सांगायचा. बघा ना का काय तुम्हाला एकमेकाला पॅरलल आहे, सरळ सरळ सांगायचं. सर हा P आहे, त्याला पॅरलल म्हणजे कोण आहे? निगेशन Q आहे. त्याला पुन्हा कोण पॅरलल आहे? निगेशन R आहे. कंप्लीट. पुन्हा याचा या डब्याचा बाजूला आहे, बाजूला म्हणल्यावर सिरीज मध्ये म्हणजे अँड. एकदम सिंपल आहे. पुन्हा आता या डब्याचं काय सांगेल तुम्हाला, याच्यावर या डब्यामध्ये P ला हे दोन पॅरलल आहे. S1 ला पॅरलल म्हणजे P, पॅरलल म्हणजे R, पण पुन्हा ते एकमेकाला काय सिरीज मध्ये कोण कोण? Q आणि R. आला का? यस. सर मग आता छानपैकी तसं काय करायचं तुम्हाला? काय करायचं आता? स्विचिंग टेबल किती स्टेटमेंट आहे? 3 स्टेटमेंट फक्त. काय सांगते, करता येईल का? स्विचिंग टेबल करता येईल का? येस है ना, करता येईल तुम्हाला. एकदम सिंपल आहे. फक्त फरक काय याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहे, P Q R. हे वाढणार फक्त स्विचिंग टेबल मध्ये, हा वाढणार, बाकी सगळं सेम राहणार. फक्त कोण वाढणार? हे वाढणार. P Q R 4